अतिशय आनंद होत आहे की आपल्या भुसावळ शहरातील सर्वांचे लोकप्रिय असलेले, सर्वांचे मित्र असलेले विशाल भाऊ सूर्यवंशी यांनी आज भुसावळ शहरामध्ये तुम्ही बघत असाल की कपिलेश्वर महादेव मंदिर तीर्थक्षेत्र कंधारी आणि खालती जळगावकडे जाणाऱ्या हे रस्ता आणि पुढे तिकडे यावलरायकडे जाणारा रस्ता हे मार्गदर्शक बोर्ड त्यांनी तो करताना बनवलेला आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. खरं म्हटलं की हे सर्व काम करणं भुसावळ शहरातल्या सर्वच प्रभागातील लोकप्रतिनिधींचं आहे. परंतु मी खास करून विशाल भाऊंचं अभिनंदन करेन की त्यांनी अशा गोष्टी त्यांना सुचतात आणि त्यांनी त्या प्रत्यक्षात अंमलात आणलेल्या आहेत. कारण हा काही स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठीचा विषय नाही आहे. कारण लोक आजकाल स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी काही करतात, परंतु विशाल भाऊंनी हे जनतेसाठी केलेलं आहे आणि भुसावळ, यावल, रावेर या भागातल्या येणाऱ्या नागरिकांसाठी केलं आहे. आपण बघत असाल की श्री कपिलेश्वर महादेव मंदिर ही जी एक तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध आहे आणि त्या तीर्थक्षेत्राकडे जाणारा हा मार्ग आहे, हा पवित्र मार्ग आहे, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. तर अशा या तीर्थक्षेत्राचं सुद्धा आज माहिती भुसावळकर जनतेला या निमित्ताने मिळेल. हे तीर्थक्षेत्र चांगलेच आहे आणि शासनाने सुद्धा त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. परंतु विशाल भाऊने त्यांच्या परीने जे योग्य असं त्यांनी बोर्ड लावून, मार्गदर्शक फलक लावून या शहराच्या सौंदर्यात भर पाडली आहे. या मार्गदर्शक बोर्डामुळे शहर पोलीस स्टेशनचा आपण जो रस्ता बघतोय, या रस्त्याने अनेकदा अनेक वाहन नजर चुकीने जात असतात. त्यांना या इथं कुठलाही मार्गदर्शक फलक नसल्यामुळे ते अशा प्रकारे चुक्या करतात. त्यामुळे अनेकदा इथं खोळंबा झालेला आहे. त्यामुळे हे बोर्ड लावल्यानं अशा प्रकारच्या गाड्या तिकडे घुसताना, तसेच आता पुढे आता अकलूज येथे आणि पाडारचे येथे मोठा कार्यक्रम असल्यामुळे या धार्मिक कार्यक्रमात लाखोच्या संख्येनं जनसमुदाय येणार आहे. अशा वेळेला या मार्गदर्शक बोर्डाचं निश्चितच सहकार्य सर्व जनतेला लाभणार.